इज्जत ही माणसाला कमवायला ना वर्षानुवर्ष काळ लागून जातो आणि त्यातल्या त्यात जर का ते इज्जत त्या बाईची किंवा मुलीची असणार तर मग तर काही प्रश्नच नाही आहे. पण त्याच बाई मुलीच्या इज्जतीवर जर प्रश्न येत असेल तर हे प्रकरण अतिशय गंभीर स्वरूपाचं मानलं जाते आणि नेमकं असाच काहीसा प्रकार परतवाडा शहरात मागील 2 दिवसापासून चालत आहे. सोशल मीडिया म्हटलं म्हणजे अफवांचा बाजार गरम. कोणी कोणताही प्रकारचा विचार न करता ते व्हिडिओ असो किंवा फोटोज कोणती पण पोस्ट असो ते व्हायरल करण्याचा प्रकरण म्हणजे सोशल मीडिया. आणि त्यातल्या त्यात जे आपलं अचलपूर आणि परतवाडा शहर हे जे जुळवा नगरी आहे ना, इथं जराशी चिंगारी लागली तर समजून जा की आग भडकली. आता मी बोलत आहे, बऱ्याच जण लोकांना सर्वांना माहीतच आहे काय चालू आपल्या परतवाडा अचलपूर शहरामध्ये. एका नीच पापी मुलाने काही मुलींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात फसवलं आणि त्यांना प्रेमाच्या जाळ्यात फसवून विविध प्रकारचे प्रलोभनं देऊन त्यांच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. हे जे फोटो व्हिडिओ आहेत ते स्नॅपचॅट आणि व्हॉट्सअपवर भरपूर प्रमाणात व्हायरल झालेले आहेत आणि यामुळे खूप मोठी, मी सांगू नाही शकत, इतके नीच इतके घाणेरडे व्हिडिओ आहेत ते बघून होत आपल्याकडून आणि ते व्हिडिओ प्रसारमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. या प्रकारामुळे राजकारणात सुद्धा मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे आणि SP जे आपले अमरावती जिल्हा ग्रामीण SP यांच्या दालनामध्ये शिवराज कुलकर्णी आणि आमदार भोंडे यांनी ठिय्या मांडला आणि या प्रकरणाची गंभीर अशी चौकशी करत संबंधित युवकावर कडक अशी कारवाई करण्यात यावी अशी मागणी केलेली आहे. नाशिकच्या अशोक खरात बाबानंतर अत्यंत चिंताजनक, अत्यंत गंभीर, घृणास्पद, संतापजनक प्रकरण अमरावती जिल्ह्यातल्या परतवाडा येथे उघडकीस येत आहे. एक मोठं सेक्स रॅकेट किंवा चांगल्या घरातील, वेगवेगळ्या घरातील, वेगवेगळ्या धर्मातील मुलींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्यांचं लैंगिक शोषण करायचं, त्यांचे व्हिडिओ काढायचे आणि त्यांच्या व्हिडिओवरून त्यांना ब्लॅकमेल करायचं, असं एक प्रकरण परतवाड्यामध्ये घडतं आहे. आणि गेल्या 2 दिवसामध्ये अनेक व्हिडिओ ज्याच्यामध्ये अतिशय आपण पाहू शकणार नाही असे सगळे दृश्य हे स्वतः शूट करून ते सगळे समाज माध्यमांवर पसरवले गेले आहेत. यामध्ये जे काही चर्चा आहे, जे काही दिसत आहे त्यामध्ये विविध धर्माच्या म्हणजे प्रामुख्याने मुस्लिम आणि हिंदू धर्माच्या मुली, या मुली मोहम्मद अय्याज, मोहम्मद तन्वीर नावाच्या एका युवकाने परतवाड्यामध्ये या मुलींना प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्यांना त्यांचं लैंगिक शोषण केल्याचे हे सगळे व्हिडिओ आहेत. आणि हे व्हिडिओ त्यांनी स्वतः काढलेले आहेत आणि ते काढत असताना त्याच्या चेहऱ्यावरचे जे भाव आहेत ते असे आहेत की तो मर्दुमकी गाजवतो आहे काहीतरी. आणि ते व्हिडिओ आता समाज माध्यमांवर अपलोड झालेले आहेत. समाज माध्यमांवर अपलोड झाल्यानंतर हा मोहम्मद अय्याज, मोहम्मद तन्वीर जो आहे, या तरुणाचं संपूर्ण कुटुंब हे परतवाड्यातून गायब झालेलं आहे. घराला त्यांनी कुलूप लावून ठेवलेलं आहे. पोलिसांकडे अजून कोणत्याही मुलीची तक्रार आलेली नाही. मी पोलिसांशी संपर्क साधला, त्यांना विचारलं की अत्यंत गंभीर प्रकरण आहे. ज्या मुली आहेत त्या समाजात वावरणाऱ्या सगळ्यांच्या परिचित मुली आहेत. त्यांचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होण्याची स्थिती आहे आणि एकापेक्षा अनेक मुलींचे व्हिडिओ हे समाज माध्यमांवर आलेले आहेत. त्यामुळे हे प्रकरण अतिशय गंभीर आहे, अत्यंत संतापजनक आहे. माझी पोलिसांना विनंती आहे, अमरावती पोलिसांना, की यांनी कुठे पाताळात जरी लपला असेल तो मोहम्मद अय्याज, मोहम्मद तन्वीर, तरी त्याला शोधून काढलं पाहिजे. मुस्लिम धर्मातल्या मुली असतील, हिंदू धर्मातल्या मुली असतील, या मुलींचं ब्लॅकमेलिंग करून ज्या पद्धतीने मोहम्मद अय्याज, मोहम्मद तन्वीरनी त्यांना वापरून घेतलेलं आहे, त्यांना ब्लॅकमेल केलेलं आहे, त्यांचे अत्यंत अश्लील असे व्हिडिओ काढलेले आहेत, त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्याला फटके मारले पाहिजे, त्याच्या पूर्ण कुटुंबियांना आतमध्ये केलं पाहिजे. आणि या ज्या मुली आहेत या मुलींचा शोध घेऊन त्यांच्या तक्रारी देखील आपल्याला मिळवता आल्या पाहिजे. इंस्टाग्रामवर, सोशल मीडियावर अनेक मुलींशी मैत्री करून त्या मुलींचे फोटो काढून त्यांनी ते फोटो टाकलेले आहेत. या सगळ्या मुली कोणात त्याचा देखील तपास केला पाहिजे आणि त्यांना न्याय दिला पाहिजे. जे काही व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत त्या व्हिडिओमधल्या मुली अनिच्छेनी त्या शेख अय्याज आणि शेख तन्वीर सोबत गेल्या असल्याचं आपल्याला व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे.
त्यांचा नकार असल्याचं दिसत आहे, त्या सामील असल्याचं दिसत नाही आहे. मग यांनी असं काय वापरलं की जेणेकरून त्या मुलींना यांनी बाध्य केलं स्वतःसोबत असे सगळे व्यवहार करण्यासाठी. तर या सगळ्या गोष्टीचा तपास करावा लागेल. समाजातली घाण आहे, ही घाण वेळेवर साफ करणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यामुळे आता हे व्हिडिओ गावोगाव सगळीकडे पसरत आहेत. ते पसरण्याच्या आत या सगळ्या प्रकरणाचा पोलिसांनी तपास लावावा. अत्यंत गंभीर आणि चिंताजनक बाब आहे अशी माझी त्यांनी ताबडतोब हे सगळं शोधून काढावं अशी माझी पोलिसांना विनंती आहे. हे जे व्हिडिओ सोशल मीडियावर म्हणजे व्हॉट्सअपवर जे व्हायरल झालेल्या जिकडं तिकडं ग्रुप्सवर हे ज्या मुलांनी व्हायरल केले होते, ज्यांनी ही महापाप केलेलं आहे, त्याचा जो मित्र होता याच्या थ्रू हे व्हिडिओ व्हायरल झाले होते. आणि ते व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. हे आजकालचे व्हायरल झालेले व्हिडिओ नाही आहे, ते कमीत कमी 7 ते 8 दिवसा पहिले व्हायरल झालेले व्हिडिओ आहे. आणि ह्या नवीन माहिती समोर येते की फक्त याच्यात मुलीच नाही आहे, तर याच्यामध्ये महिलासुद्धा समाविष्ट आहेत. आता या गोष्टी काही तथ्य आहे नाही आहे माहिती नाही आहे, परंतु हा प्रकार खूप गंभीर मानला जात आहे. त्या घटनेनंतर तिसऱ्या दिवशीच हे पूर्ण परिवार हा फरार झालेला होता. आणि त्या मुलाला कठोरातली कठोर शिक्षा देण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात येत आहे. विशेष विनंती आहे माझी पालक वर्गाला, आपल्या पालकांना नाही माहीत आपली मुलगी आपला मुलगा काय करत आहे, कुठं जात आहे, ट्युशन क्लासला जात आहे, कोचिंग क्लासला जात आहे का अजून त्याच्या मागे काही चालू आहे. आता ज्या परिसरात मी उभा आहे हा एकदम सुनसान असा परिसर आहे, पांडुरंग कांडलीचा. आणि या परिसरात मोठे लैला मजनू इथंच राहतात. सांगण्याचं तात्पर्य हे आहे की आई वडिलांनी वेळातला वेळ काढून आपली मुलगी शाळा कॉलेजात जात आहे की नाही जात आहे, ट्युशन क्लास करत आहेत की नाही करत आहे, याच्याकडेच पण गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. आपल्या मुलीचा व्हॉट्सअप मोबाईल एकदा चेक तर करा, जे आपण कधी करत नाही. एकदा करा चेक, तुम्हाला सत्य काय आहे ते समोर येईल. पुन्हा एकदा सांगतो, विशेष करून आपल्या लेकरांवर लक्ष द्या.